बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. हातकणंगले तालुक्यातील खोची येथे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या भैरवनाथ देवाची पाकाणी यात्रा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. पालखी सोहळा नदीभेटीसाठी रवाना झाला. यावेळी गुलाल व खोबऱ्याची उधळण करण्यासाठी हजारो भाविकांनी आपली उपस्थिती दाखवली. यावेळी भैरोबाच्या नावानं चांग भलचा गजर, ढोल कैताळाचा आवाज व सासणकाठीच्या उपस्थितीने वातावरण भक्तिमय झाले होते. गावकरी, सालकरी, मानकरी तसेच देवस्थान समिती, ग्रामपंचायत खोची यांच्या वतीने येणाऱ्या भाविकांना अनेक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. दुपारच्या भर उन्हामध्ये पालखी सोहळा सुरू झाल्याने अनेक नागरिकांना उन्हाची झळा जाणवल्या. परंतु भैरवाच्या नावाने चांग भलचा गजर करत अनेक भाविकांनी पालखी सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटला. यावेळी वडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी 2च्या दरम्यान पालखी सोहळ्याची सांगता झाली व पाकाणी यात्रा संपन्न होऊन भैरोबाची यात्रा संपन्न झाली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सरबत वाटप तसेच अनेक मंडळाच्या वतीने तापलेल्या रस्त्यावरती टँकरने पाणी टाकून रस्ता गार करण्याचा प्रयत्न केला जात होता. सायंकाळी अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज.